नमस्कार, कसे आहेत सर्व. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला रेसिपी घेऊन आलेली आहे. मी आज बनवणार आहे चीज पकोडा, बटाटा चीज पकोडा. तर हे बघा, बटाटे मी सोलून घेत आहे. कुकर घेतलेला आहे. तर कुकरमध्ये थोडासा पाणी घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहेत. सर्व 7-8 बटाटे घेतलेले आहेत मी. बटाटा चीज बटर. तर हे बघा, असे सोलून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे छानपैकी. तर आता हे सोलून घेते आणि आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्यामध्ये बाफून सोलून आता झाले. तर आपल्याला 2-2 भाग करून घ्यायचे आहेत त्याचे. हे बघा, असे म्हणजे ते लवकर उकळू शकतात. असे घ्यायचे छानपैकी. चीज बटर चीज पकोडा. चला, तर आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि 2 शिट्यांमध्ये हे करून घ्यायचे. चला, तर हे बघा, आता आपली बटाटी पण शिजलेली आहेत. तर मी गॅस आता बंद करते आणि आता आपल्याला हे बघा चटणी करायची आहे. तर मी हे बघा कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत 3, अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेले आहेत. तर चला, आता आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. कोथिंबीर वगैरे कापून घ्यायची आहे. तर चला, आता आपल्याला मिक्सर लावून घ्यायचे. इकडे बटाटे पण झालेले आहेत. तर चला, मी मिक्सरला लावून. चला, तर हे बघा, मिक्सरला लावून घेतलेले आहे, बारीक वाटण केलेलं आहे. तर चला, आता आपण बटाटे बघूया शिजलेत काय ते. हे बघा, बटाटे शिजलेले आहेत छानपैकी. तर आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचे आहेत, चाळणी दिलेली आहेत. तर आता आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. चीज पकोडा बनवायचा आपल्याला, चीज बटाटा पकोडा. तर तेल 1.5 पळी घ्यायचं आहे. कढई तापलेली आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आपल्याला राई टाकायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण मिक्सरला मसाला लावून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छानपैकी असं एकत्र करून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे 1 चमचा. तर हे बघा, चीज पकोडा बनवायचा आहे. तर मी ही भाजी करून घेत आहे. तर हे बघा, बटाटा घातलेला आहे त्याच्यामध्ये. आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर चला, एक मिश्रण करून घेऊया. भाजी चला तयार झालेली आहे. भाजी आता आपल्याला एका डिशमध्ये घ्यायची आहे थंड होण्यासाठी. घालूया. आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे पंख्याखाली. चला तर हे बघा आपण ब्रेड घेतलेले आहेत.
आता आपल्याला चीज बटर करायचे आहेत रेडी. तर हे बघा मी असे घ्यायचे आहेत आणि हे साईडचे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत थोडे थोडे. घ्यायचं आहे किसून ब्रेडवर. तर हे बघा असं दोन्ही साईडून घ्यायचे आहेत लावून चीज. आता आपल्याला ह्याच्यावरती भाजी लावायची आहे. तरी बघा आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा असं लावायचे आहेत. त्या साईडूनच घ्यायचे आहे छानपैकी असे लावून, म्हणजे असं व्यवस्थित असं लागू शकतं. आता आपल्याला चीज बघा, हे मी ह्याच्यावरती चीज टाकलेले आहे. तर आपल्याला ह्याच्यावरती असं आता आपल्याला हे जे 2 भाग करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहेत. हे बघा आपले चीज पकोडा तयार झालेला आहे. चला आपण ह्या साईडला ठेवूया. आता आपण दुसरा फ्राय घेऊया. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे. कापून घ्यायचं आहे म्हणजे आपला त्रिकोणी टाईप छानपैकी अशी कापून घेतलेली आहे. असे सर्व आता मी घेतलेले आहेत बेसनमध्ये. तर आता आपल्याला हे सोडायचे आहेत. पकोडा व्यवस्थित असं दोन्ही साईडून छान कसं आता आपण त्याला दोन्ही साईडून छानपैकी असं करून घ्यायचं तळून. बघा लाल करून घ्यायचे ते, म्हणजे छान अशी चव येते. चला हे बघा आपले चीज पकोडे तयार झालेले आहेत छानपैकी असे. तर हे बघा आता दुसरे घेऊया आपण. असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे कसं चीज सगळीकडे व्यवस्थित असं निघू शकत नाही. तर आपण दोन्ही साईडून हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मी पतला करून घेतलेलं आहे बेसन. चला तर आता पकोडे माझे तयार झालेले आहेत. हे बघा माझी व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही ते सांगा कमेंटमध्ये. कुठल्या राज्यातून कुठल्या देशातून. माझ्या चॅनलवरती नवीन असलात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे SK ऑफिशियल 5788. तर आपले चीज पकोडे तयार झालेले आहेत. आता
चला तर हे बघा झालेले आहेत. जय सद्गुरू सर्वांना. हे बघा झालेले आहेत छानपैकी असे पकोडे माझे.